श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमी सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन आजही लाखो भक्तांना धीर देते. अनेक भक्तांना त्यांच्या जीवनात काही सकारात्मक अनुभव येतात आणि ते त्यांना स्वामींच्या कृपेची अनुभूती म्हणून पाहतात. आज आपण अशाच 7 चिन्हांविषयी जाणून घेणार आहोत. लक्षात ठेवा, ही श्रद्धेच्या परंपरेत सांगितली जाणारी लक्षणे आहेत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. लक्षण नंबर 1, मनाला अकालनीय शांतता लाभणे. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींनी मन अस्वस्थ व्हायचे, पण आता संकटे असली तरी मनात धैर्य आणि शांतता टिकून राहते. ही शांतता बाहेरून मिळत नाही, तर अंतर्मनातून येते. अनेक भक्त असा अनुभव सांगतात की स्वामींच्या नामस्मरणामुळे त्यांना मानसिक बळ मिळाले. लक्षण नंबर 2, अडलेली कामे हळूहळू मार्गी लागणे. कित्येक दिवस प्रयत्न करूनही न होणारी कामे अचानक पुढे सरकू लागतात. याचा अर्थ असा नाही की चमत्काराने सर्व काही घडते. प्रयत्न, योग्य वेळ आणि आत्मविश्वास यांची जोड मिळाली की मार्ग सुकर होतो. भक्त त्याला स्वामींचा आशीर्वाद मानतात. लक्षण नंबर 3, घरातील वातावरण आनंदी होणे. वारंवार होणारे वाद कमी होतात. कुटुंबात संवाद वाढतो. घरात पूजा, नामस्मरण आणि चांगले विचार वाढू लागतात. ज्या घरात प्रेम, आदर आणि भक्ती असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते. लक्षण नंबर 4, स्वामींचे नाव सतत आठवणे. काम करत असतानाही मनात श्री स्वामी समर्थ हा जप आपोआप सुरू होतो. भक्ती ही जबरदस्तीने होत नाही. मनाला जेव्हा ईश्वराकडे ओढ वाटू लागते तेव्हा अनेक जण त्याला कृपेची सुरुवात मानतात. लक्षण नंबर 5, संकटाच्या वेळी योग्य मदत मिळणे. जीवनात अडचणी येणे स्वाभाविक आहे, पण अशा वेळी योग्य व्यक्ती भेटणे, योग्य सल्ला मिळणे किंवा एखादा मार्ग अचानक सापडणे हा अनेक भक्तांचा अनुभव असतो. त्यामुळे संकट संपत नाही, पण ते पेलण्याची ताकद नक्कीच वाढते. लक्षण नंबर 6, वाईट सवयी कमी होऊन त्यांना चांगल्या सवयी वाढणे. राग, मत्सर, आळस किंवा चुकीच्या सवयी हळूहळू कमी होऊ लागतात. त्याऐवजी प्रामाणिकपणा, संयम, दया आणि सेवा करण्याची भावना वाढते. खरा आध्यात्मिक बदल हा याच ठिकाणी दिसतो. लक्षण नंबर 7, देवावरील विश्वास अधिक दृढ होणे. परिस्थिती कठीण असली तरी मनात एक विश्वास असतो, स्वामी माझ्या सोबत आहेत. हा विश्वासच माणसाला संकटातून पुढे जाण्याची ताकद देतो. भक्तांनो, फक्त ही चिन्हे शोधत बसण्यापेक्षा स्वामींनी शिकवलेली मूल्य जगणे अधिक महत्वाचे आहे. रोज काही वेळ नामस्मरण करा. कोणाचेही वाईट करू नका. आई वडिलांचा आदर करा. गरजूंना मदत करा आणि सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारा. अशी जीवनशैली स्वामींच्या कृपेस पात्र बनवते. जर तुम्हाला यापैकी एखाद्या गोष्टीचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.